किडेकांडी कमी नाहीत आमच्यात, एवढे किडेकांडी आहेत. जायचं होतं मॅटलॉकला, आलोय मॅटलॉक बादला आणि आता चाललोय भलतंच काहीतरी करायला. आता आम्ही चाललोय केबल कार, वर साईड केबल कार काहीतरी आहे ते एक्सप्लोर करायला. बघूया अफोर्डेबल असेल तर करू, नाहीतर बघूया. भाई दम लागला, बट आय थिंक हेच आहे. हाइट्स ऑफ एब्रम एस्टॅब्लिश्ड 1787. चला. हो बाय बाय बाय. ह्यांची माणसं बाई सडसडीत. आम्हाला बाई 24 वय असताना एवढा दम लागतोय. त्यांची म्हातारी पण टुनटुन टुनटुन जातात बाई वरती. आम्हाला दम लागायला लागला. शा, ही लाईन खूप आहे. असं बाई मुव्हिंग कार्टमध्ये बसायचं. भाई साहेब चालत्या केबल कारमध्ये चढायचं पाहिजे. आता बंद झाला. बघूया व्हिडिओ जेवढा काढता येईल तेवढा काढू शकतो. खूप लोकांसोबत शेअर करतोय, सो बघूया. थोडी थोडी वाटते, हाईट खूप आहे. हे बघा, आय डोंट नो वेदर तुम्हाला दाखवू शकतो मी प्रॉपरली. ही आहे बिगिनिंग द ग्रेट मॅसन केव्ह इन टॉरची. बघूया कसं जातं. काही बी रोल्स किंवा काही व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करीन, बट जेवढं होईल तेवढं करीन, बिकॉज मला पण खूप काही बघायचं आहे. सो स्टे ट्यून. Millions of years have passed, but our story has much more to tell. We are now in the late Carboniferous period, 300 million years ago. The limestone has already been formed, the warm seas have retreated. River deltas with tropical swamps are filled with forests of gigantic horsetails and tree ferns. In the air, enormous insects fly around. Over time, the forests die, and the rotting vegetation compresses and solidifies to eventually become coal. But we must move on.
It is now 200 million years ago, and the land that will become Britain has drifted nearer to the equator, part of an ancient supercontinent called Pangaea. Catastrophic eruptions shake and distort the rock, and deadly fumes fill the air. Global temperatures rise, and the oceans acidify. Planet Earth becomes a very inhospitable place, and primitive land and marine animals die. सो हा काही ओव्हरऑल मॅप आहे. आपण इथून सुरू केलेलं ओके या लोकेशनपासून मॅसन्स कॅव्हर्न एंट्रन्स, आणि त्याच्यानंतर आपण इथून खाली आलो. तर इथून असं पूर्ण चालत 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 या गुफेतून इथून बाहेर आलो, आणि आता आपण या लोकेशनवर आहे. आणि जो लोकेशन आहे तो मी आता तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. साडेतीन वाजले आहेत आणि जस्ट आपण त्या केवमधून बाहेर आलो आहे, आणि सो जरा रेस्ट घेतो आहे. नेक्स्ट आता हे रटलँड केव्हर्न असं काहीतरी, यांचं परत विविध प्रकारचे केवच आहे, त्याच्या थ्रू गाईड करणार आहे. सो बघूया, तुम्हाला ते पण दाखवतो, प्रयत्न करतो. अजून एका बोगद्यात एंटर करत आहोत आम्ही. सो असा काही होता आपला एक्सपिरियन्स एब्राहम ऑफ हाईट्सचा. भरपूर सारे आय मीन भरपूर नाही, पण 2 केव्हर्न होते, आणि आपण 2 केव्ह मध्ये गेलो जिथे लेड मायनिंग व्हायची. सो एक चांगला एक्सपिरियन्स होता. आता आपण चाललो आहे सिटी सेंटरला, किंवा जिथे काही खायला मिळेल. भाई नॉट ओनली सिटी सेंटर, पण तिथे काही आपल्याला खायला मिळेल. एक चांगलं हॉटेल बघून थोडं, ऍटलीस्ट सकाळपासून काही खाल्लं नाहीये. सो दॅट्स अ प्लॅन फॉर नाव. हे बघा, CBR, होंडा, डुकाटी, BMW, आणि आपला ब्रँड रॉयल एनफील्ड, आणि नॉर्मल होंडाचे आपल्याकडे बाईक्स कावासाकी. नंतर हे काय माहिती कुठची कंपनी आहे, LXR, BMW, डुकाटी, यामाहा, सुझुकी. भाई बाईक लवर्स ची जन्नत. हे बघा, बेस्ट बेस्ट. हे बघ बाबूराव बेस्ट. जवळजवळ 4-4:30 झाले आहेत. आपण मॅटलॉक बाथ मध्ये आहोत, आणि आपण ऑर्डर केला आहे फिश अँड चिप्स विथ ग्रेव्ही, जो आपल्याला पडला आहे 7.95 ला. सो हे ट्राय करतो आणि कळवतो कसं आहे. फिश अँड चिप्स जे खाल्लं आपण ते आपल्यासाठी खूप नवीन होतं, म्हणजे पहिल्यांदाच खाल्लं आहे मी UK आफ्टर 1.8 इयर्स अराउंड अबाउट. सो फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स जो होता, फिशला काही टेस्टच नव्हतं,
मेन म्हणजे. पण त्याच्यानंतर त्याच्यावरची ग्रेव्ही होती किंवा सॉस होता, त्याला मेन म्हणजे टेस्ट असतो. पण बाकी हे लोक विदाऊट स्पायसेस आणि हेच खातात मेनली. सो हा होता आपला आजचा दिवस मॅटलॉग बाथमध्ये. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.